नमस्कार भावा बहिणींनो, मी दिलीप गवई पूर्वजांचा खजिना या चॅनलवर तुम्हा सगळ्यांचं स्वागत करतो। नेहमीप्रमाणे आज एका औषधी वनस्पतीची ओळख या व्हिडिओच्या माध्यमातून आपल्याला करून देणार आहे। तर ही जी माझ्या समोर तुम्हाला दिसते आजचा आपला विषय आहे, ही एक कडूनाई। कडूनाई नावाने ओळखल्या जाणारी वनस्पती पूर्वीपासून हिचा सर्रास वापर करण्यात आलाय, पण ही कडू असल्यामुळे हिच्याकडे बऱ्याच लोकांचं लक्ष नाहीये। पण हिच्यामध्ये बरेच गुणधर्म आहेत, औषधी गुणधर्म आहेत मित्रो, जे आपल्या दैनंदिन जीवनामध्ये जर आपण या वनस्पतीचा वापर केला तर निश्चित आपल्या जीवनामध्ये बराच फायदा आपल्याला ही वनस्पती देऊन जाते। तर बघून घ्या, अशा प्रकारची वनस्पती असते। तुम्हाला कसलाही ताप येत असला, कसलाही ज्वर असू द्या, तुमचा सान्नीपातक ज्वर असू द्या, हाडी ताप असू द्या, कुठलाही प्रकारचा ताप असू द्या, हे कडू असल्यामुळे पित्ताचा नाश करणारी वनस्पती आहे मित्रो। शरीरातलं पित्त वाढलं की उष्णता वाढते आणि उष्णता वाढली की ताप येतो, हा निसर्गाचा नियम आहे। पण ही एक अशी वनस्पती आहे, तुम्ही जर हिचं सेवन एक आठवडाभर रोज सकाळी जर याचा अर्धा एक कप रस घेतला तर तुमच्या शरीरातली संपूर्ण उष्णता नाहीशी करणारी वनस्पती आहे। तुमच्या हाताला अंगावर फोड येत असतात, उष्णतेमुळे जे शरीरात जी उष्णता असते त्याच्यामुळे जे फोड येतात, तर ही उष्णता या वनस्पतीच्या सेवनानं नष्ट होती। तसंच हिचे बरेच फायदे आहेत मित्रो। ही या वनस्पतीचं जर सेवन आपण वर्षातून 2-3दा केला तर ही कोणती बिमारीची होऊ देत नाही आहे। शरीरातली रोगप्रतिकार शक्ती वाढवणारी वनस्पती आहे, त्याच्यामुळे हिची ओळख करून घ्या, हिचा वापर जीवनामध्ये करा। ही कडू जरी असली पण हिचे गुणधर्म एवढे जबरदस्त आहेत ना, खूपच जबरदस्त आहेत। आणि वनस्पती मित्रो कुठेही आपल्याला इथं आता बघू शकता तुम्ही, याच्यामध्ये भरपूर प्रमाणात ही वनस्पती इथं उपलब्ध आहे। शेतात कुठेही आपल्याला ही नैसर्गिकरित्या आढळू शकते। पाण्याच्या सर्वसाधारण हलक्या जमिनीमध्ये, भारी जमिनीमध्ये कुठेही वनस्पती सहजरित्या आपल्याला सापडू शकते। भावांनो, शुगरवाल्या लोकांनी जर या वनस्पतीचा वापर केला ना तर इन्सुलिनलाही व्यवस्थित करते, त्याच्यामुळे शुगरमध्ये हिचा बराच फायदा तुम्हाला झालेला पाहायला मिळेल। पण हिचा वापर करणं जरुरीचं आहे। जोपर्यंत आपण हिचा वापर करणार नाही तोपर्यंत आपल्याला हिच्यातले गुणधर्म कळणार नाहीत। जर कोणाला कावीळ झाला असेल तर कावीळवर सुद्धा या वनस्पतीचा चांगल्या प्रमाणात फायदा होतो मित्रो। कावीळवाल्यांनी या वनस्पतीचा वापर करायला काही हरकत नाही आहे। आपल्या आजूबाजूलाच ह्या वनस्पती असतात, परंतु आपल्याला माहीत नसल्यामुळं आपण त्याचा उपयोग घेत नाही। कावीळमध्ये तर मित्रो या वनस्पतीचा पहिल्याच दिवशी तुम्हाला फायदा पाहायला मिळेल। ज्या दिवशी तुम्ही सुरुवात करसाल का नाही, त्या दिवसापासूनच तुम्हाला आराम पडायला मिळेल। कावीळमध्ये लोकांना भूक लागत नसती, खाण्याची इच्छा होत नाही, अन्नाचा वास येतो। अशा वेळेला जर ही वनस्पतीचा तुम्ही सकाळी कुटून याचा रस काढून जर घेतला, 1 कपभर रस रोज सकाळी घ्यायचा, 3 दिवसात तुमच्या कावीळमध्ये तुम्हाला चांगला आराम पाहायला मिळतो। करून पहा, 1-2 दिवस तरी करा। तुम्हाला 2 दिवस केलं ना की 2 ते 3 दिवसातच याचं लक्षात येतं। त्याच्यामुळे ह्या वनस्पती आपण बराच पैसा दवाखान्यामध्ये खर्च करतोय आणि आपल्या आजूबाजूला आपल्याला फुकट मिळणाऱ्या वस्तू आहेत, पण याचा आपण दैनंदिन जीवनामध्ये वापर कधी करत नाही। तर मित्रो, याचा वापर आपल्या जीवनामध्ये करा, तुम्हाला हे कुठल्याच प्रकारची बिमारी देणार नाही। महिन्यातून 1-2दा हे नक्की आपल्याला घ्यायचं आहे, त्याच्यामुळे आपल्याला कुठलीच बिमारी येणार नाही। पहिले जुने लोक याचाच वापर नेहमी करत होते, तापामध्ये याच्यामध्ये, आणि धष्टपुष्ट त्यांचे शरीर राहायचे, नेहमीसाठी याचा वापर करायचे। आणि पूर्वी तर याचा वापर म्हणजे सर्रास घरी आणलं की सगळ्यांनाच याचा ते रस दिला जायचा।
त्याच्यामुळे खूप महत्त्वाची वनस्पती आहे. याच्यामुळं कडं तुमचं लक्ष असू द्या आणि आपल्या जीवनात याचा नक्की वापर करून पहा. इथं हा व्हिडिओ पूर्ण करतो मित्रो. तर तुम्हाला कसा वाटला हा व्हिडिओ मला कमेंटमध्ये नक्की सांगा. व्हिडिओ आवडला असेल तर एक लाईक करा, चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा मित्रो. चॅनलला सपोर्ट करा. भेटूया अशाच एका नवीन औषधी वनस्पतीसह पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत काळजी घ्या.